राज्याच्या राजकारणातील झटपट ठळक बातम्यांचा आढावा. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारची कबुली. छगन भुजबळांच्या दोषमुक्तीला विरोध, मात्र अद्याप आव्हान दिलेले नाही. मुरलीधर मोहोळ 25 एप्रिलला अर्ज भरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा. नारायण राणेंना अचानक उमेदवारी मिळाली. विनायक राऊतांनी फॉर्म भरला तेव्हाच ते विजयी झाले. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचा दावा. बारामतीत आणखी एक तुतारी. अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारीचे चिन्ह. राष्ट्रवादी काँग्रेसने शरदचंद्र पवार पक्षाची चिंता वाढवली. बीजेपीला 200चा आकडाही ओलांडता येणार नाही. 400 पारचा नारा फुसका. राज्य अस्थिर करण्याचा कट. आदित्य ठाकरे यांचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंना पीएम मोदींची ॲलर्जी, पण त्यांच्यावर देशातील 140 कोटी जनतेची फुल्ल मर्जी. बीजेपी नेत्या चित्रा वाघ यांची बोचरी टीका. एकनाथ खडसेंचा बीजेपी प्रवेश रखडला. राज्यातील नेत्यांनी दिल्लीत हलवली सूत्रे. पक्षात आल्यास नुकसान होण्याची व्यक्त केली भीती. पार्थ पवारांना Y+ दर्जाची सुरक्षा. राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय. दादांच्या चिरंजीवाच्या सिक्युरिटीने नेमके कारण काय? बाबाच्या 2 नंबरच्या पैशावर आणि आम्ही उडत नाही. भाजपच्या महिला नेत्या शिंदे गटाला सुनावले. विनोद पाटलांनी घेतली उदय सामंत यांची भेट. दोघांमध्ये जवळ 3 तास खलबत्त चर्चा. आता विनोद पाटील मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार. हिंगोलीच्या किल्लारमध्ये बचत गटाच्या पैशावरून हाणामारी. परस्पर तक्रारीवरून 16 जणांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल. राजकारण आवरा नाही तर आमच्याकडेही बोलण्यासारखे खूप आहे. मनसे आमदार राजू पाटलांचा ठाकरे गटाला इशारा.